तर नमस्कार मित्रांनो, डांगण ओल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आपण नेहमीच कुठं ना कुठं फिरत असतोय, जंगलात डोंगरात काही औषधं दाखवतोय आणि असेच औषधं पाहून मित्रांनो आज पाहुणे आलेत श्रीरामपूरवरून इथपर्यंत आपल्याकडे औषध घ्यायला. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे असं का माझाही नंबर त्यांच्याकडे नव्हता, त्यांचाही नंबर माझ्याकडे नव्हता आणि ते चुकत विचारत चौकशी करून इथपर्यंत आलेत. योगायोगानं भेट झाली. तर मग मित्रांनो आपण आता त्यांच्याशी थोडंसं बोलू, त्यांची मुलाखत घेऊ, कसे आले आणि काय औषधं म्हणजे व्हिडिओ पाहिले त्यांना एक औषध पाहिजे तर मग औषधही आपण देऊ. अजूनही दुसरे औषधं आहेत आपल्याकडं. तर मग आता त्यांच्याशी बोलू मित्रांनो आपण. मी डांगण ओल्या यूट्यूब चॅनलवर पांडुभाऊ यांचे व्हिडिओ पाहिले. त्यानंतर व्हिडिओ पाहत असताना मी त्यांना विचारलं पत्ता, तर त्यांनी मला पत्ता सांगितल्यानंतर मी भंडारदरा येथे आलो. त्यानंतर मी जे मला औषध पाहिजे ते त्यांना सांगितले आणि त्यांनी त्याबद्दल मला माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि तर मित्रांनो, त्यांना औषध पाहिजे, जे औषध पाहिजे ते आपण सांगितले आणि अजून दुसरं एक औषध पाहिजे. तर ते मी आता खाली जातो शेताकडं. मी एक ठिकाणी पाहिलं आहे ते औषध कुठे आणि ते घेऊन येतो आणि तेही त्यांना देतो. तर मग चला आता मला पहिलं खाली जावं लागणार आहे शेताकडं. पाहुणे आलेत घरी. आपल्या पाठीमागं हिरडीचं झाड आहे, त्यांना तो हिरडाही दाखवला आणि त्याचा उपयोग कसा होतोय तोही दाखवला. तर हे बघा, आम्ही एकदम घराच्या पाठीमागे आहे मित्रांनो. इथं एक झाड आहे हिरडीचं आणि त्या हिरडीच्या झाडाखाली आम्ही इथं थांबलो आहे. आता हा हिरडा मोठा हिरडा आहे. आता बाळ हिरडा आमच्या भागातल्या म्हणजे शेतकऱ्यांना किंवा इकडं माहीतच आहे बाळ हिरडा. तर हा आहे मोठा हिरडा मित्रांनो. आता हा मोठा हिरड्याचाही उपयोग होतो. त्यांना जर पाहिजे असले तर ते घेऊनही जातील. तर मग चला आता मी पहिलं खाली जातो आणि त्यांना पाहिजे मुळे त्याचं औषध. तर मग ते औषध कंद आहे मित्रांनो एक, तो काढताना व्हिडिओ बनवतो आणि तो कंद आणून पाहुण्यांना देतो. तर मग चला आता उशीर न करता पहिले मी खाली जातो शेताकडं. मित्रांनो, आम्ही आता खाली चाललो आहे शेताकडं. पाहुणे आहेत माझ्याबरोबर. हे भाताचा वावर आहे आणि ह्या भाताच्या वावरातून आम्ही चाललो आहे. आणि इथं जे मित्रांनो दिसतात ते हिरडे वाळात घातलेत. आपल्याला हे सगळे हिरडे वाळवताना इथं दिसतात. काही वाळलेले आहेत आणि काही थोडेसे अजून उरले आहेत. थोडे वाळल्यानंतर गोणीमध्ये भरून न्यावं लागतं आहे. तर ते हिरडे पाहुण्यांनी पाहिले. आमच्या भागामध्ये एक हिरडे हे रोजगार साधन आहे. तर मग चला उशीर न करता आता आपण या इकडे जाणार आहे एका झाडाजवळ. तिथून तो एक कंद त्यांना द्यायचे मित्रांनो. आमच्याकडं गवत जास्त आहे बरं का पाहुणं, गवत जास्त आहेत आणि ही अशी जमीन बारीक अशी हे भाताची वावर राहतात. हे पहा, हे खालून सुद्धा आणि याच्यामध्ये हे बारीक का राहत आहे. त्याच्यामध्ये भात लावल्यानंतर जे 4 महिन्याचं पीक आहे ते 4 महिने पाण्यानं भरून राहिले पाहिजे ते हे. त्याच्यामुळं मग अशी बारीक वावर राहतात. तर मित्रांनो, आपण आता पोचलो या ठिकाणी. आता इथं गवत भरपूर आहे बरं का आणि इथंच आपल्याला ते औषध शोधायचं आहे या अडचणामध्ये. मित्रांनो, आपण हे झाडाचं खोड इथं थोडं पोकळ आहे आणि याच्यामध्ये ते उकरून घेतलं आहे आणि इथं सापडला आहे आपल्याला कंद. जो पाहिजे होता तो कंद आपल्याला या ठिकाणी भेटला आहे.
आणि इथं अजून एक बारीकशा एका ढेकळाला पाहिलं बरं का मित्रांनो आहे. तर हा एक कंद आहे. आता पावसाळ्यात जगण्यासाठी किंवा मोठा होण्यासाठी ठेवला आणि हा मोठा आपण घेतला. हे बुजून टाकायचे का जेणेकरून ते पुढच्या वेळेस आपल्याला ते उपयोगाला येईल. आणि हे बुजवून हा कंद दिसतोय आपल्याला. खुरपी घेतली आणि आता हे आपण त्या पाहुण्यांना द्यायचे. तर कंद पुन्हा एकदा पाहून घ्या. तर हा कंद घ्या पाहुणं आणि एक व्हिडिओसाठी हा असा हातावर घेऊन दाखवा. तर हा कंद मित्रांनो आपल्याला औषधासाठी वापरायचे आहे. तर मित्रांनो हे औषध भेटलं आहे आपल्याला आणि हे औषध आता या दादांना आपण देतोय. तर हे औषध हे मुळ्या बिळ्या हे पहिला आपण काढून घेणार आहे. या बारीक बारीक जे मुळ्या आहेत या काढून टाकायच्या आहेत. हे मुळ्या काढून टाकल्या आणि हे मित्रांनो धुवून घ्यायचे पहिल्यांदा बरं का दादा. तुम्ही म्हणजे ध्यानात ठेवा. हे धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करा. जसं आपण बटाटा कापतो या पद्धतीनं बारीक बारीक त्याच्या फोडी करा की आपल्या गिळायला पाहिजे. याच्या खापा करायच्या बारीक बारीक. आणि ते तसं खाऊ नका. ते असं जर खाल्लं असं लागलं तुमच्या कुठं घशात तर ते खवखव होईल, खाजवल. मग याच्यासाठी हे काय करायचं आहे आपल्याला, ती खाप घेतली आपण बारीकशी साधारण वाटाणे एवढी किंवा शेंगदाणे एवढी. आणि मग गूळ घ्यायचा थोडासा. तो गूळ त्याला बाजूला लावायचा. गूळ बाजूला लावायचा आणि ते गिळून घ्यायचं. तो गूळ जर बाजूला झाला ना कुठं असं समजा थोडंसं जर लागलं गिळताना तर ते असं तडतडा चावल नरड्यामध्ये खाजवल असं. मग ते खाजवू नये म्हणूनसाठी आपल्याला ते गुळामध्ये झाकायचे. ती कापलेली खाप गुळामध्ये झाकायची आणि मग ती गिळून घ्यायची. मग असं तुम्ही हे पुरलतवर सकाळ संध्याकाळ 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस जे पुरल तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि पथ्य मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं तेलकट मसालेदार आंबट मुळ्यासाठी आणि फरक पडून जाईल. असं आहे आपल्याकडं खात्रीशीर औषध आहे की भरपूर. चालेल. हे जे मला कंदमुळे भेटलेले आहे मी याचा वापर करून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पांडुभाऊला याचा रिव्ह्यू देईन. त्याच्यानंतर तुम्ही या कंदमूळ घेऊ शकता. तर मित्रांनो औषध घेऊन आम्ही घरी आलो आहे. दादांना सांगितल्याप्रमाणे म्हणजे प्रमाणे सांगितलं आहे आणि त्या पद्धतीनं ते करतील औषध. तर दादा घ्या चांगले काही त्यानं होणार नाही. फक्त थोडंसं घशामध्ये खवखवल किंवा तडतड चावल जर लागलं तर तसं काही नाही. आणि फक्त गुळामध्ये घ्या. राहते आपल्याकडं भरपूर. ते कसं आहे शोधायला थोडंसं नाही का. आता पावसाळ्यामध्ये त्याला पाला असल्यामुळे ते लगेच ओळखू येतं आणि या टायमाला पाला नसल्यामुळे ते सापडत नाही असं. तर मग चला आता मित्रांनो पाहुणे लांबून आलेत. जे काही असेल घरात आमच्या इकडच्या परिस्थितीनुसार जे मिरची भाकर काही जेवण असेल ते आता आम्ही जेवतो आणि पाहुण्यांनाही लांब जायचे. मी थोडंसं धावपळ येते. तर मग चला पाहुण्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटतील. तुम्ही व्हिडिओ पहा. तर मग चला आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय मित्रांनो. तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.